नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर स्वागत करतोय पुन्हा एकदा तुमचं आपल्या या YouTube प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो, गट क संदर्भात एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट हाती आली आहे, जी आहे प्रशासकीय व तांत्रिक पदभरती संदर्भातील एक शासन निर्णय प्रसिद्ध झालेला आहे की ज्या शासन निर्णयामध्ये प्रशासनानं परीक्षा पद्धतीबाबत जी होणाऱ्या परीक्षा पद्धतीबाबत एक पद्धती निश्चित केली गेलेली आहे, ज्या थ्रू शासन निर्णय दिला गेलेला आहे। काय आहे तो शासन निर्णय आपण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायचं आहे, व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवायचे। बघूयात काय प्रसिद्ध केला शासन निर्णय, त्यातले एक एक मुद्दे आपण समजून घेऊयात। बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग 1 ऑगस्ट म्हणजे आजच्याच दिवशी प्रसिद्धी पत्रक हे जारी केलेलं आहे। भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण व सुधारणा संदर्भात शासन निर्णय सामान्य प्रशासन की ज्यामध्ये त्याची पार्श्वभूमी दिली गेलेली आहे। दिनांक 5 मे 2026 अनुसार विविध नवीन संवर्गाचे मागणी पत्र कार्यालय प्राप्त होत आहे। सदर शासन निर्णयाबाबत जोडलेल्या परिशिष्ट 28 ते 73 मध्ये शासन सेवेतील गट अपराजित व गट क संवर्गातील पदभरती संवर्गातील सर्वसामान्य शैक्षणिक अर्हता आवश्यक असलेल्या पदांसाठी प्रशासकीय आणि विशिष्ट तांत्रिक स्वरूपाची शैक्षणिक अर्हता आवश्यक असलेल्या पदांसाठी तांत्रिक असे वर्गीकरण करण्यात येत आहे की ज्यामध्ये 3 महत्त्वपूर्ण मुद्दे दिले गेलेले आहेत। परीक्षा योजनेबाबत समाविष्ट सर्व प्रशासकीय व तांत्रिक संवर्गाकरता एकच, बघा काय म्हटलंय, एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येईल। अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय। 2, सर्वसामान्य शैक्षणिक अर्हता आवश्यक असलेल्या प्रशासकीय संवर्गासाठी एकच मुख्य परीक्षा घेण्यात येईल, हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि 3, तांत्रिक संवर्गासाठी विशिष्ट शैक्षणिक अर्हता आवश्यक असलेल्या संवर्गासाठी त्या संवर्गाच्या शैक्षणिक अर्हतेनुसार प्रत्येक संवर्गासाठी स्वतंत्र मुख्य परीक्षा अथवा समान तांत्रिक शैक्षणिक अर्हता आवश्यक असणाऱ्या संवर्गासाठी एकच सेवा याप्रमाणे मुख्य परीक्षा घेण्यात येईल। अत्यंत महत्त्वपूर्ण हा निर्णय आहे। म्हणजे लक्षात आलं असेल तुम्हाला की पूर्वीचा असणारा नियम आता कोणता त्यामध्ये फेरबदल केलेला आहे, जो प्रसिद्धी पत्रकाद्वारे जारी केलेला आहे। पूर्व परीक्षेचा निकालाबाबत पूर्व परीक्षेतील प्रशासकीय सेवा संवर्गाचा एकत्रित निकाल प्रसिद्ध करण्यात येईल। दुसरा मुद्दा, तांत्रिक संवर्गाच्या संवर्गनिहाय निकाल प्रसिद्ध करण्यात येईल। हे झालं पूर्व परीक्षेच्या निकालाबाबत। आणि शेवटचा मुद्दा, मुख्य परीक्षेच्या निकालाबाबत मुख्य परीक्षेचा निकाल संवर्ग किंवा सेवानिहाय प्रसिद्ध करण्यात येईल। हे त्यातल्या मुख्य त्यामध्ये नमूद केलेल्या बाबी प्रसिद्ध पत्रकामध्ये जारी केलेल्या आहेत की जी इथून पुढची जी काही कार्यवाही होणार आहे त्या कार्यवाही संदर्भात निर्णय दिला गेलेला आहे की ज्यामध्ये आणखीन डिटेलमध्ये सांगायचं झालं तर आयोगाने दिनांक 22 जुलै 2026 रोजी शुद्धी पत्रकाद्वारे महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अंतर्गत गट क सेवेतील विद्यमान संवर्गाव्यतिरिक्त विविध नवीन संवर्गाचा समावेश करण्यात आलेला आहे, बरोबर। त्यानुसार सर्व सामान्य शैक्षणिक अर्हता उदाहरणार्थ मान्यता प्राप्त विद्यापीठ पदवी, अभियांत्रिकी पदवी, विज्ञान शाखेची पदवी, पदवीसह टंकलेखन अर्हता इत्यादी आवश्यक असलेल्या संवर्गाकरता एकच संयुक्त परीक्षा व एकच संयुक्त मुख्य परीक्षा घेण्यात येईल। आलं लक्षात? पुढे तसेच विशिष्ट तांत्रिक स्वरूपातील शैक्षणिक अर्हता असलेल्या तांत्रिक संवर्गाकरता उदाहरणार्थ सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, गट क सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी, गट क संवर्गाकरता संयुक्त परीक्षा व स्वतंत्र मुख्य परीक्षा घेण्यात येईल। म्हणजे ही परीक्षा आता आपल्याला माहिती आहे, नुकतेच ती भरती प्रक्रिया सुरू आहे। आपण अर्ज प्रक्रिये संदर्भात विविध व्हिडिओच्या द्वारे किंवा रीलच्या द्वारे माहिती दिली। आता त्या संदर्भात ही अपडेट देण्यात घेतली जावी जेणेकरून यानंतरची परीक्षा पद्धती कशा पद्धतीने आयोजित केली जाईल हे लक्षात येते। नव्याने समाविष्ट केलेल्या तांत्रिक संवर्गाची शैक्षणिक अर्हता विचारात घेऊन मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येईल। म्हणजे जो काही मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम आहे तो संकेतस्थळावरती उपलब्ध होणार आहे। बाकी बरीचशी माहिती आपल्याला त्या संदर्भात दिली गेलेली आहे की जी तुम्ही रीड करू शकता, ज्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी निष्पन्न केल्या गेलेल्या आहेत। आणि अगदी शेवटच्या मुद्द्यामध्ये सद्यस्थितीत महाराष्ट्र गट सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मध्ये
समाविष्ट संवर्गाकरता पूर्व व मुख्य परीक्षा खालील प्रमाणे आयोजित करण्यात येईल. कशा पद्धतीने आयोजित करण्यात येईल ते सांगितलंय. त्यामध्ये संवर्ग कोणते कोणते आहेत? एक, उद्योग निरीक्षक, उद्योग संचालक. दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, तांत्रिक सहाय्यक, विमा संचालक, कर सहाय्यक, विविध नियुक्ती प्राधिकरण निहाय लिपिक टंकलेखक, विविध नियुक्ती प्राधिकारी निहाय ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी, ज्या नुकताच आता ही जागा सुटलेल्या आहेत. वरिष्ठ अभिलेखापाल, वरिष्ठ लिपिक, अभिलेखापाल गट क, सहाय्यक अधीक्षक गट क. आणि आपल्या दृष्टीने आता सध्या ज्याची आपल्या माध्यमातून तयारी केली जाते, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी, हे सगळ्यांकरता संयुक्त पूर्व परीक्षा. सर्व संवर्गाकरता एकच पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गट क, सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी तांत्रिक गट क. संवर्ग वगळून उर्वरित सर्व मुख्य परीक्षा म्हणजे याच्यातले जे काही सहाय्यक मोटार निरीक्षक आणि सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी तांत्रिक जे गट क मधले आहेत त्यांना वगळून उर्वरित सर्व संवर्गाकरता एकच मुख्य परीक्षा असणार आहे. स्वतंत्र मुख्य परीक्षा, स्वतंत्र मुख्य परीक्षा. आणि शेवटचं, महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षे संदर्भात होणाऱ्या सुधारणाबाबत आयोगाच्या संकेतस्थळावरती प्रसिद्धीपत्रक किंवा शुद्धीपत्रकाद्वारे वेळोवेळी ते प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे आपल्याला जी काही इथून पुढच्या अपडेट येतील, मुख्य परीक्षेविषयी काय माहिती येईल, ती सर्व अशाच पद्धतीने संकेतस्थळावरती प्रसिद्धी पत्रकावर मार्फत जारी केली जाईल. अत्यंत महत्वाची माहिती आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवायचंय. माहिती शेअर करायला विसरू नका. आवडली असेल लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. चला विद्यार्थी मित्रांनो, या महत्वपूर्ण माहितीसह मी सागर जगताप सर इथं थांबतोय. पुन्हा भेटू अशाच स्वरूपाच्या अपडेटसह. गुड बाय अँड टेक केअर.